विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिजन बॅचला जो तुमचा अतिशय छान, प्रचंड जो प्रतिसाद मिळालाय ना, मी तुमचा मनापासून आभारी आहे. पण मला आज या व्हिडिओत ना तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे जो मला अनुभव आला ना, तुमच्याशी बोलताना, त्या गोष्टी मला तुमच्याशी डिस्कस करायच्या आहेत. एक गोष्ट मी जाणून घेतली, की ॲडमिशन घेताना माझ्याशी बोलायला कोण उत्सुक आहे जास्त? पेरेंट्स. हां, पालक माझ्याशी बोलतायत आणि मला एक जाणवलंय, की ॲडमिशन ज्यांनी घेतलंय ना, त्यातली जास्तीत जास्त विद्यार्थी ना, सगळेच नाही हां, पण जास्तीत जास्त विद्यार्थी हे जे-डबल-ईची प्रिपरेशन करतायत कुठे ना कुठेतरी. त्यातले काही मुलं आहेत, ज्यांची तयारी जोरात सुरू आहे. पण काही मुलं अशी आहेत, की जे प्रचंड तणावात आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. लोक ज्या टेस्ट होतायत त्यांच्या क्लासमध्ये म्हणजे आता काही टिपिकल क्लासेस आहेत. मग ते जे टेस्ट होतायत. 300-300 मार्काच्या टेस्ट होतायत आणि मुलांचा स्कोरच होत नाहीये. मग पालक तणावात आहेत. मग अशा बऱ्याचशा पालकांचं मी काउन्सिलिंग केलंय. मी तुम्हाला सांगू का? पहिली गोष्ट म्हणजे स्कोर कमी होतोय ना, स्कोर कमी आहे, प्रचंड कमी आहे. तर मी तुम्हाला सांगतो अशा वेळेस पालकांना मी पहिली गोष्ट सांगतो, की तुमचा मुलगा प्रामाणिक आहे. तो बघून वगैरे इकडून-तिकडून काही करून तो लिहीत नाहीये. कमी पडतायत याचा अर्थ त्याला सपोर्टची गरज आहे. माझे मुद्दे तुमच्या लक्षात येतात का? मला खूप आवडतं रे, म्हणजे मी होतो डिप्रेशनमध्ये. मी 11th-12th मध्ये मी तुम्हाला सांगू का एवढा तणावात होतो ना, मी इतक्या तणावात. मला आज देखील तो तणाव आठवतोय. मग अशा वेळेस जे हजारो मुलं आहेत, त्याचा तणाव मी कमी करण्याचं काम करतोय ना, मला फार आनंद होतोय. आणि मी तुम्हाला सांगू का, आणखीन एक प्रश्न येतोय ग्रामीण भागातून बरं का, म्हणजे मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की ॲडमिशन्स होतायत ना, ग्रामीण भागातले आहेत. म्हणजे आमच्या काही सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातलेच ॲडमिशन्स ॲडमिशन्स आहेत असं नाहीयेत. मग अगदी तुम्हाला सांगतो सेलू सारखं गाव आहे, परभणी जिल्ह्यातली गावं आहेत म्हणूया आपण. छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर, यवतमाळ सगळीकडून मुलांचे कॉल येतायत. ओके. मग पालकांचा एक साधा प्रश्न आहे, की सर 3,000च फी आहे. तुम्ही म्हणताय 2026 पर्यंत घेणार, शेवटपर्यंत शिकवणार का? मग मी या पालकांना प्रश्न विचारला, "सर तुम्ही असं का विचारताय?" तर तुम्हाला सांगू का? आता काही शहरात नाव नको घ्यायला. ओके. तर त्या पालकांचं काय म्हणणं होतं, की "सर आमच्या इथं पण एक ऑफलाईन क्लासेस होते. त्यांनी पण अशीच एक बॅच लॉन्च केली. थोडे दिवस घेतले, परत घेतलंच नाही." तर अशा पालकांना मला सांगायचं आहे, असे भरपूर लोक आहेत. आता बऱ्याच सगळ्यांचाच काही माझ्याशी कॉल झालेला नाहीये. पण हा प्रश्न बऱ्याच पालकांच्या मनात आहे. बऱ्याच ठिकाणी पालकांची थोडीशी फसवणूक झालेली आहे. मग मी तुम्हाला सांगतो, प्रश्न तुमचा बरोबर आहे. आता माझं उत्तर बघा, की हे आपलं 5वं वर्ष आहे. ओके. पण तुमच्या बॅचचं तर 6वं वर्ष आहे म्हणूया आपण. म्हणजे मी यावर्षी माझी जी क्रॅश कोर्स जी 12वीतली मुलं आहेत, ते 5वं वर्ष आहे आमच्या क्रॅश कोर्सचं. मग तुमची जी व्हिजन बॅच आपण जी लॉन्च करतो त्याचं तर ते 6वं वर्ष आहे. आणि सक्सेसफुली आपण हे कंप्लीट करतोय दरवर्षी बरं का. आणि सांगताना अतिशय आनंद होतो, की या 6 वर्षात जवळ-जवळ 15,000 पेक्षा जास्त मुलांनी हो, 15,000 पेक्षा जास्त मुलांनी आपले क्रॅश कोर्स घेतलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो रिझल्ट जबरदस्त आहे. ओके, खूप जबरदस्त आहे. सी सारखं कॉलेज घ्या, व्ही आहे, वालचंद आणि माझी पहिली बॅच आता पास आउट सुद्धा झालेली आहे. आणि पॅकेजेस विचारू नका, जबरदस्त आहेत. मला आनंद कुठल्या गोष्टीचा होतो तुम्हाला सांगू का? माझी एक स्टुडंट आहे बरं का. मी तर नाव घेत नाही. जाऊ दे चला ठीक आहे. माझी एक स्टुडंट आहे. तिनं इंजिनिअरिंग कुठून केलं माहिती का? विद्या प्रतिष्ठान, बारामती. आज ती कुठे आहे? जर्मनीमध्ये आहे. ओके. कॉलेज थ्रू प्लेसमेंट झाली? मला काही माहिती नाहीये. पण आज ती जर्मनीमध्ये आहे. मी तुम्हाला हे का सांगितलं सांगतो. अगदी मी तुम्हाला सांगतो, की महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, दी बेस्ट कॉलेज पकडा बरं का. त्या सगळ्या कॉलेजमध्ये आपल्या क्लासचे स्टुडंट आहेत. मग ऑनलाईनचे पण आहेत आणि ऑफलाईनचे पण आहेत. म्हणजे रिझल्ट पण छान आहे आपला. का नाही छान असणार? पहिलं डेमो लेक्चर बघितलं का तुम्ही ग्रॅव्हिटेशनचं? छान. दुसरं अपलोड झालेलं आहे. फ्री कंटेंट ठेवलाय. मी तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ बनत असताना ना, माझ्या स्टुडिओमध्येच मी 2 बेंच ठेवलेत बरं का. आणि त्याच्यावर मी माझ्या 11वीचे 10 मुलांना बसवलं होतं बरं का. आणि लेक्चर झाल्यानंतर मुलांनी सांगितलं, "सर अतिशय सोपं वाटतंय." खूप सोपं वाटतंय. बघा ना तो सेकंड व्हिडिओ आणि मग कोर्स पर्चेस करा. मग करा हां. फ्री कंटेंट बघा तुम्ही. तुम्ही म्हणाल, "सर व्हिजन बॅचवरती एवढं-एवढंच फ्री कंटेंट आहे." अरे आपल्या ॲप्लिकेशनवर Play Storeवरून जेव्हा ॲप्लिकेशन डाउनलोड कराल ना तुम्ही, त्या ॲप्लिकेशनमध्ये माझे 6-7 कोर्सेस मी लॉन्च केलेत वेगळे-वेगळे बरं का. मग फिजिक्सचा आहे, केमिस्ट्रीचा आहे, मॅथ्सचा आहे, ड्रॉपर टू टॉपर आहे, संघर्ष बॅच आहे, संकल्प नाही बरं का बाळांनो. आपल्या त्या बॅच ती आम्ही बॅचचं नाव क्रॅश कोर्स 2025 ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे. मलाच बॅचेस आठवेनात आहे की नाही.
पण या सगळ्या बॅचमध्ये मिळून 60 पेक्षा जास्त फ्री कंटेंट आहेत. 60 व्हिडिओ. शोधा तुम्ही. आता 11th स्टँडर्डचे असाल, तर तुम्ही क्रॅश कोर्स, ड्रॉपर टू टॉपर ह्यात 11th साउंड टॉपिक आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, ट्रिग्नोमेट्री आहे. अजून शोधा. भरपूर टॉपिक आहेत. मी काय म्हणतो तुम्ही 11वीत आहे, ठीक आहे. तुम्ही 12th स्टँडर्डचा ना सॉलिड स्टेटचे 4 व्हिडिओ बॅचमध्ये शोधा. कुठल्यातरी एका बॅचमध्ये फ्री कंटेंटमध्ये आहेत. बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. मग का नाही रिझल्ट मिळणार? अरे मिळणारच रिझल्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? तर मला तुम्हाला काय करायचंय सांगतो. थोडंसं दाखवायचंय बरं का, की ही आपली बॅच आहे बरं का, व्हिजन बॅच. हे मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्रीचे सेपरेट कोर्सेस आहेत. ड्रॉपर बॅच आहे. क्रॅश कोर्स 2025 रेग्युलर मुलांसाठी आहे. संघर्ष बॅच ही फिजिक्स, केमिस्ट्री बोर्डची तयारीसाठी आहे. पण 11th स्टँडर्डच्या मुलांसाठी व्हिजन बॅच आहे. ओके. जेव्हा तुम्ही व्हिजन बॅचवर क्लिक कराल ना बाळांनो, तर तुम्हाला ना व्हिजन बॅचमध्ये आता हा इंटरफेस थोडासा वेगळा आहे. मोबाईलचा थोडासा वेगळा असेल. स्टोअर ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. ओके. तुम्ही स्टोअर ऑप्शनला क्लिक केलं की नाही, तुम्हाला असं वेगवेगळे कंटेंट दिसतील, फ्री कंटेंट वगैरे दिसतील. व्ह्यू ऑल फ्री कंटेंट करूया आपण हां. ग्रॅव्हिटेशन पार्ट 1 अपलोड झालेलं आहे. तुम्ही मोबाईल थ्रू केला ना, तर 11th फिजिक्स असं तुम्हाला एक फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा, ग्रॅव्हिटेशनवर क्लिक करा. तुम्हाला 2 व्हिडिओज दिसतील. हा पहिला आहे 30-37 मिनिटाचा आहे. बघा. हे सुद्धा व्हिडिओ इतके छान आहेत ना, तुम्हाला सांगू का, ह्याच्यात ना मी 5 म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे 6 फ्री कंटेंटचे व्हिडिओ आहेत. बघा. ग्रॅव्हिटेशनचा सेकंड पार्ट मात्र पहिल्यांदा बघा. मला तुमचा पण कॉन्फिडन्स वाढवायचंय. मला असे डिप्रेशनमधली मुलं कोण नकोच आहेत. सगळे आनंदी स्टुडंट हवे आहेत लक्षात घ्या. म्हणून तर ही बॅच आहे. बरं इथं बॅचची किंमत तुम्हाला वेगळी दिसेल कदाचित. आता हा माझ्या इथला इंटरफेस आहे. पण आपण कोर्सची फी ना 3010 समथिंग 3080 समथिंग होईल बरं का सगळे चार्जेस पकडून. तुम्ही बाय नाऊला क्लिक केलं तुम्हाला पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन दिसतील बरं का. मग तुम्ही काय करायचंय स्टुडंटनी आपल्याच फोनमध्ये ते डाउनलोड करायचं ॲप. ठीक आहे. आणि तिथूनच तुम्ही जो Google Pay, PhonePe नंबर आहे तुमच्याच मोबाईलमध्ये एंटर करा बाळांनो. आणि तिथून तुम्ही जे जे पैसे भरणार आहेत त्यांना रिक्वेस्ट जाईल. त्यांनी तिकडून एक्सेप्ट केली की तुम्हाला ॲप दिसेल. मग आता हा जो कोर्स आहे ह्याचा नक्की तुम्ही प्लॅन कसा करणार आहे? तर मी तुम्हाला सांगतो. सांगितलंय परत सांगतो. काय माहितीये का, की एप्रिल किंवा मे पकडूया चला. ओके. मेच्या 10-15 दिवस लागतील, 3 आठवडे लागतील म्हणूया आपण. तोपर्यंत आपण 11th स्टँडर्डच घेणार आहे. जवळ-जवळ 24-25 टॉपिक आहेत ना, ते सगळे आपण डिटेल तोपर्यंत घेणार आहे. त्यानंतर मे नंतर 10-15 दिवसाची सुट्टी असणार आहे. आणि याच कोर्समध्ये तुम्हाला 12th स्टँडर्डचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा, सी सगळा पोर्शन क्लिअर केला जाणार आहे. सगळा. पण तुम्हाला सांगू का, ही जी आपली फीज आहे ना बाळांनो, ही जी फीजमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगतो तशी फी आपली 4,500 आहे. आपण आता डिस्काउंट दिलाय एवढा. कळलं का? हां, ही प्लॅटफॉर्म फी त्यांनी नवीन ॲपनं ॲड केलंय बरं का लक्षामध्ये. तेव्हा 3010 कदाचित दिसेल तुम्हाला. पण मेन पॉइंट काय आहे, की 1 डिसेंबरपर्यंतच ही ऑफर आहे बरं का लक्षात घ्या. 1 डिसेंबरला पण ऑफर नाहीये. नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसापर्यंत ऑफर आहे. 1 डिसेंबर नंतर मात्र 4,500 फी भरावी लागेल. ओके. मग तसा कोर्सचं ड्युरेशन, नंबर ऑफ व्हिडिओज, नंबर ऑफ टेस्टचा विचार करता बाळांनो, ही फी निग्लिजिबल आहे. पण वर्थ आहे. हां, वर्थ आहे लक्षात घ्या. रिझल्ट मिळणारच तुम्हाला लक्षात घ्या. खूप आनंद होतोय मला, की एवढी लोकं मला जॉइन होतायत ते बघून. ओके. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. मनापासून परत आभार. आणि सुरुवातीलाच मी नंबर द्यायला पाहिजे होता. आता इथं मी लिहितोय बरं का, व्हिडिओ शेवटपर्यंत बघणारा विद्यार्थी मला कॉल करेलच. ओके. काही डाउट वगैरे असतील तर ॲप पर्चेस करताना काही लोकांना इश्यू वगैरे होतो. पण काही नाही प्रॉब्लेम. काय असेल तर मेसेज करा, फोन करा. ऑल द बेस्ट.